नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये। आजचा आपला विषय आहे कॅलिफोर्नियन मातोश्री। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, तसं तर आपण या कॅलिफोर्नियन मातोश्रींना आता चांगलंच ओळखतोय। आपल्या सगळ्यांना तर माहितीच आहे की या मातोश्री आपल्या युरोपियन मातोश्री टोमलचं सगळं कॉपी करतात, कारण या व्लॉगिंग करायला त्यांच्यापासूनच इन्स्पायर झाल्या आहेत। तर मंडळी, ह्या कॅलिफोर्नियन मातोश्री सुरुवातीपासून नियमितपणे व्हिडिओ अपलोड करत होत्या, पण सध्या यांचं खरं रूप जसं जसं जगासमोर यायला सुरू झालं, ह्या काय करतात माहिती आहे का? हल्ली या आठवड्यातून 1-2 वेळा व्हिडिओच पोस्ट नाही करत। आता मंडळी, हल्लीच 19 मार्च 2024 ला कॅलिफोर्नियन मातोश्रीने गार्डन मध्ये बार्बेक्यू पार्टी केली होती। तर त्यांच्या भाऊ आणि नवऱ्याने बॅकयार्ड पूर्ण क्लीन केलं होतं। तर या ताईंने पण आपल्या युरोपियन मातोश्री टोमलने जी स्टोरी सांगितली होती तीच स्टोरी सांगितली। कॅलिफोर्नियन मातोश्री बोलल्या की पावसामुळे मी सोफ्याचे कुशन होते ते गॅरेज मध्ये उचलून ठेवले होते। तसं तर ते वॉटरप्रूफ आहेतच, पण पावसामुळे ते खराब झाले असते। ह्या मातोश्रीने बार्बेक्यू सोबतच शेकोटी देखील पेटवली होती आणि दरवेळीप्रमाणे त्यांनी हेही सांगितलं की इथे सगळं कॉमन आहे, आपण आग पेटवू शकतो। इथे घर लाकडाचे आहेत, त्यामुळे आपल्याला सगळं काही जपून करावं लागते, बस एवढंच। त्यानंतर कॅलिफोर्नियन मातोश्रीने होळीच्या दिवशी व्हिडिओच अपलोड केला नव्हता, का तर त्या बिझी होत्या असं त्यांचं म्हणणं होतं। मी सहजच या मातोश्रींचा गेल्या वर्षीचा होळीचा व्हिडिओ पाहिला, तर त्या मातोश्रीने सगळं जेवण बनवलं होतं आणि त्यानंतर पुरणपोळी बनवताना या साडी वगैरे नेसून तयार झाल्या होत्या। साडी नेसून यांनी पुरणपोळ्या केल्या होत्या, त्यानंतर पूजा केली होती, त्यानंतर यांनी लुक दाखवला होता त्यांचा की त्या कशा दिसत होत्या। पण ह्यावेळी यांनी काय केलं तर टोमल काकूने जेव्हा व्हिडिओ अपलोड केला ते बघून सेम यांनी पण सकाळीच साडी वगैरे नेसली आणि जेवण बनवलं। जे काही आपण टोमल काकूंच्या व्हिडिओ मध्ये पाहिलं होतं ते सगळं काही या ताईने दाखवलं। आता मला हा प्रश्न पडलाय की एवढं रेडी होऊन कोण कसं काय सगळं जेवण करू शकते? नॉर्मली तर सगळ्या बायका आधी सगळं काम आवरून घेतात आणि त्यानंतर मस्त तयारी करतात, पण या टोमल काकू आणि कॅलिफोर्नियन मातोश्रींचं वेगळंच काहीतरी सुरू असते। टोमल काकूंनी साडी नेसून स्वयंपाक केला म्हणून यांनी पण तेच केलं। त्यातल्या त्यात मग मनीश्री काकूंचं बरं आहे, त्यांनी सगळं काम आवरलं आणि मग छान तयार झाल्या होत्या। खरं बोलू का मंडळी, या बायकांना फक्त 100 रील शूट करण्यासाठी म्हणूनच साडी नेसतात। आता त्या टोमल काकूंचंच बघा ना, त्यांनी दाखवलं की त्यांनी सकाळपासून एवढं सगळं स्वयंपाक केला होता साडीमध्ये आणि त्यानंतर त्यांनी 100 रील्स पण बनवले होते। आता तुम्हीच सांगा, सर्वसामान्य स्त्रीला हे शक्य आहे का? एवढी साडी नेसून त्याच्यावरती दागदागिने घालून एवढा मेकअप करून कोण किचन मध्ये काम करू शकते का? आणि एवढं किचन मध्ये काम करून झाल्यानंतर 100 रील्स तरी शूट करू शकते का? कॅमेरा समोर या बायकांनी एवढं सगळं करून दाखवलं, पण मला तर वाटते कॅमेराच्या पाठीमागे काहीतरी भलतच सुरू असणार। म्हणजे काकांनी वगैरे मदत केली असणार। ह्या बायकांचं ना साडी नेसण्यामागे हाच हेतू असतो की यांना वेगवेगळ्या गाण्यावर रील शूट करायला भेटतात, प्लस अंदमंद बघताना कौतुक पण वाटते ना की आपल्या गावातली आपल्या देशातली स्त्री परदेशात जाऊन आपली संस्कृती जपते। एवढीच यांना संस्कृती जपायची आहे तर मग खरं तर यांनी रोजच साडी नेसावी। एक दिवस साडी नेसून काही व्ह्यूज आणि लाईक साठी हे सगळं करू नये। आता या कॅलिफोर्नियन मातोश्रींचा गेल्या वर्षीची होळीचा व्हिडिओ मी बघितला, तर टोमल काकूंचा व्हिडिओ बघणार नाही असं होईल का मंडळी? नाही ना। तर मी टोमल काकूंचा पण गेल्या वर्षीचा होळीचा व्हिडिओ पाहिला, तर टोमल काकूने दाखवलं होतं होळीच्या पूजेची थाली त्यांनी कशी तयार केली होती। तर काकूंना पूजेची पानं नाही मिळाली होती म्हणून त्यांनी त्यांच्या गार्डन मधून एक पान तोडून वापरलं होतं। सिमिलरली यावर्षी कॅलिफोर्नियाच्या मातोश्रींना पण विड्याची पानं नाही मिळाली होती, तर त्यांनी पण त्यांच्या गार्डन मधून कसलं तरी पान तोडून आणलं होतं आणि पूजा केली होती। सतत व्हिडिओ मध्ये ताई ओरडून ओरडून सांगत होत्या की इथे वेदर खूप खराब आहे, पण शास्त्रापुरतं म्हणून मी ही पूजा करते, होळी पेटवतोय। पण मी काय बोलते ताई, तुम्ही हे सगळं शास्त्रापुरतं केलं होतं की व्ह्यूज साठी केलं होतं? हे न समजण्या इतके लोक मूर्ख नाही आहेत बरं का। लोकांना सगळं समजते की हे सगळं तुम्ही का करताय ते। होळी पेटवताना पण यांचं हेच सुरू झालं होतं की इथे घर लाकडाची असतात, तर जरा लक्ष ठेवावं लागते। दरवेळी या ताईंचा हा डायलॉग फिक्स असतो।
आणि तसं बघायला गेलं तर ती होळी कमी आणि शेकोटीच जास्त वाटत होती. जशी या ताईंनी बार्बेक्यू पार्टीच्या वेळी शेकोटी पेटवली होती एकदम सेम तशीच. ह्या ताई बोलतात की मी हे सगळं मनापासून केलं होतं. मला मान्य आहे ताई, तुम्ही हे सगळं मनापासून केलं. तुमच्याकडे खूप गोष्टी अवेलेबल नव्हत्या तरी देखील मनोभावे तुम्ही हे सगळं केलं. पण ताई, काही नव्हतं अवेलेबल तर नसतं केलं तरी चाललं असतं हो. देव काय रागवला नसता तुमच्यावर. कारण कसं आहे ना, पूजेमध्ये जे काही आपण सामान वापरतो त्या प्रत्येक वस्तूचं एक वैशिष्ट्य असते, महत्व असते प्रत्येक गोष्टीचं. त्यामुळे ठराविक वस्तू या पूजा करताना असायलाच हव्या नाही का? अहो ताई, उगाच दुसऱ्याला कॉपी करण्याच्या नादात, व्ह्यूज वाढवण्याच्या नादात कुठे आपल्या संस्कृतीचा अपमान तर होत नाही आहे ना, हे पण जरा बघा. कारण कोणत्याही सणावाराला तुम्हीच बोलताना इथे कॅलिफोर्नियामध्ये राहून आम्ही हे सगळं साजरं करतो कारण आमच्या मुलांना आपली संस्कृती समजावी. आता जर तुम्हीच असं चुकीची पूजा केली किंवा असं काही केलं तर पुढे जाऊन ती मुलं पण तेच फॉलो करणार. तसं पण तुम्ही सगळ्या व्लॉगर्सने आधीच सांगून टाकलंय ना की आम्ही सगळे व्हिडिओज फक्त मेमरी जपण्यासाठी म्हणूनच शूट केले आहेत. तर पुढे जाऊन भविष्यात तुमची मुलं जेव्हा मोठी होतील तेव्हा तुमचे हे सगळे जुने व्हिडिओज ते बघणारच. तर त्यांच्यापर्यंत चुकीचे संदेश जाऊ नये हीच माझी विनंती आहे तुम्हाला. मंडळी, मी या कॅलिफोर्नियन मातोश्रींचे शॉर्ट व्हिडिओज पाहिले तर त्यात त्यांनी इन्स्टाचे रील्सच जास्त करून अपलोड केले आहेत. पण काही शॉर्ट्स होते त्या ताईने फक्त आमच्या यांची एंट्री या टॉपिकवर 10-12 व्हिडिओज बनवले आहेत. आता यांच्या मिस्टरांची एंट्री कुठे कुठे आणि कशी कशी होते आणि नेमकी का होते हेच मला समजत नाही. कारण सुरुवातीला या ताई गाणं गात असतात किंवा नाचत असतात आणि मध्येच यांचे मिस्टर येतात आणि या ताईंना उचलून काय घेतात, नाचतात काय, मध्येच रोमॅन्स काय करतात. आता फॅमिली व्लॉग्स वर हे सगळं जरा अतिच वाटते मला तर. कारण यांची दोन्ही मुलं लहान आहेत आणि त्यांच्या समोर हे सगळं शूट करणं वगैरे जरा विचित्रच आहे. लहान मुलांच्या मनावर चुकीचे परिणाम होऊ शकतात यामुळे. आणि यांच्या मुलांसाठी खूप लोक यांचे व्हिडिओज देखील बघतात, त्यांच्या लहान मुलांना दाखवतात. पण मध्येच हे सगळं रोमॅन्स वगैरे यांचं सुरू होतो कधी पण आणि कुठे पण. तर हे त्यांनी न दाखवलेलंच बरं. मंडळी, या ताईंना जेवणातलं सगळंच येतं असं त्यांचं म्हणणं आहे आणि यांचे मिस्टर त्यांनी जेवणात काही बनवलं असेल तर त्यांचं फक्त कौतुकच करत असतात. या ताईंच्या मिस्टरांचं असं म्हणणं आहे की अन्नाला नाव कसं ठेवणार, त्यामुळे ताईंने काही बनवलं की ते कौतुकच करतात. खरं तर मला आता हे समजलं की अन्नाला नाव नाही ठेवू शकत म्हणून हे दादा कौतुक करतात ह्या ताईंनी बनवलेल्या जेवणाचं. पण ह्या ताईंचं असं म्हणणं आहे की त्यांचे मिस्टर त्यांचं कौतुक करतात कारण त्यांनी शून्यातून सगळी सुरुवात करताना पाहिली आहे आणि आतापर्यंतचा स्वयंपाकातला प्रोग्रेस त्यांना माहिती आहे. पण ह्या ताईंचा भाऊ नेहमी त्यांनी काही केलं की अजून बेटर कसं होईल, ह्यात काय काय सुधारणा करता येतील याचे टिप्स देत असतो. पण या ताई त्या भावाच्या मताशी कधीच सहमत नसतात. आता ही तर सगळ्याच बहीण भाऊंना सवय असते, ते तर चालतेच. पण ह्या ताईंचं जे बोलणं होतं ना की मी शून्यातून सुरुवात केली हे माझ्या मिस्टरांनी पाहिलं आहे, ते मला बोलणं काही पटलं नाही. कारण खरं तर त्यांच्या मिस्टरांपेक्षा जास्त त्यांना त्यांचा भाऊ ओळखत असेल. कारण लहानपणापासून एकत्र वाढले आहेत. लग्न झाल्यानंतर वेगळे झाले असतील पण तरी नवऱ्यापेक्षा तर जास्त भाऊच ओळखत असेल ना यांना. मग या असं कसं बोलू शकतात. असो तर मंडळी, असेच यांचे मी जुने व्हिडिओ बघत असताना मला या भारतात आल्या होत्या तेव्हाचा एक व्हिडिओ सापडला आणि त्या व्हिडिओमध्ये या ताईने मस्त पॅम्परिंग सेशन केलं होतं. त्यात त्यांची आजी, आई, त्या आणि त्यांची मुलगी अशा 4 पिढ्या एका रांगेत बसल्या होत्या आणि मस्त केसांना तेल वगैरे लावलं होतं. आता ते हेअर ऑइलचं प्रमोशन व्हिडिओ होता की नाही ते तर मला माहिती नाही, कारण पेड प्रमोशनचं टॅग तर मला दिसलं नाही कुठे. पण लिंक दिली होती त्यांनी डिस्क्रिप्शन मध्ये. तर तेल वगैरे लावलं सगळ्यांनी एकमेकींना आणि मग मसाज घेतला होता. तारीख होती त्या व्हिडिओची 11 जानेवारी 2023. पण 13 जानेवारी 2023 ला या ताई गेल्या होत्या हेअरकट करायला आणि मस्त हेअर कलर पण करून आल्या होत्या. आता 2 दिवसाआधीच यांनी मस्त केसांवरती भाषण दिलं होतं, त्या तेलाचं कौतुक केलं होतं. मग अचानक 2 दिवसांनी यांनी एवढे शॉर्ट हेअर्स का बरं केले होते. आणि आता 4 आठवड्यापूर्वी या ताईंनी यांचं हेअर रुटीन शेअर केलं होतं सगळ्यांसोबत. तर त्यात त्या ताई बोलल्या होत्या की त्यांचे केस झाडू सारखे झाले होते म्हणून त्यांनी हेअर कट केला. आणि त्या व्हिडिओमध्ये या ताईंनी एक वेगळंच हेअर ऑइल दाखवलं होतं की त्या सध्या आता ते ऑइल यूज करतायत.
आता मंडळी तुम्हीच सांगा, ही तर लोकांची दिशाभूल करणंच झालं ना. कारण सुरुवातीला या ताई सांगायच्या की या काकाचं कांद्याचं तेल वापरतायत. त्यानंतर या ताईंनी इंडियात आल्यावर एक आयुर्वेदिक हेअर ऑइल वापरताना दाखवलं होतं आणि आता अचानक यांनी भलतंच तेल दाखवलं. एकदा सांगायचं की हा प्रोडक्ट मी यूज करते, XYZ प्रोडक्टचं कौतुक करायचं, परत 2-3 महिन्याने 1-2 वर्षाने दुसरं प्रोडक्ट घेऊन यायचं आणि सांगायचं आता मी हा प्रोडक्ट यूज करते. ह्या ताई तर मनीश्री काकूंना पण कॉपी करतात मला असं वाटते. अरे हो, आठवलं, मागे एकदा क्वेश्चन आन्सर व्लॉग मध्ये ह्या ताई बोलल्या होत्या की त्यांना मनीश्री काकू खूप आवडतात. बरोबरच आहे म्हणा, ज्यांना ज्यांना बघून या इन्फ्लुएन्स झाल्या आहेत तर त्यांच्यासारख्याच या पण वागणारच ना. ते लोक जशी लोकांची दिशाभूल करतायत तसंच ह्या ताई पण करणार. पण माझं बोलणं एवढंच आहे की लोकांची दिशाभूल ह्यांनी करू नये. लोक एवढा विश्वास ठेवतायत तर सगळ्याच गोष्टीचं जेन्युइन रिव्ह्यू द्यावा. जर एखादा प्रोडक्ट चांगला नसेल तर स्वतःचा फायदा होतोय, बाकीचे गेले उडत हा विचार न करता इतरांचा प्रॉफिट कसा होईल, भलेही आपल्याला 2-4 पैसे कमी मिळतील तरी चालेल, पण समोरच्या लाखो लोकांचं नुकसान होता कामा नये हा विचार करावा. तसं तर त्या ताई खूपच हुशार आहेत, त्यांना माझं बोलणं नक्की पटेल. कारण नेहमी त्याच त्यांच्या व्हिडिओमध्ये बोलत असतात की माझं असं आहे की मला सगळं काही नॅचरल दाखवायला आवडते. त्यामुळे जर त्या कोणत्या प्रोडक्टचा रिव्ह्यू देत असतील तर ते पण त्यांनी ऑनेस्ट रिव्ह्यू द्यावा हीच मी विनंती करते. असो तर मंडळी, हल्लीच या ताईंचे 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत. तर या ताईंने त्यांचा रिॲक्शन व्हिडिओ देखील शेअर केला होता आणि 1 लाख कंप्लीट झाले की सगळ्यांना उत्सुकता असते, ती म्हणजे सिल्वर प्ले बटनची. आणि गेल्याच आठवड्यात यांना सिल्वर प्ले बटन देखील मिळालं आहे. त्यासाठी या ताईंचं अभिनंदन. तर मंडळी, सिल्वर प्ले बटन बघून या ताई जास्तच इमोशनल झाल्या होत्या. ताईंना स्वतःचे अश्रू अनावर झाले होते. ताई पूर्ण व्हिडिओ मध्ये फक्त स्वतःच कौतुक करत होत्या आणि त्यांना साथ द्यायला होते ते त्यांचे मिस्टर. ताई बोलतात की मी खूप मेहनत केली, मला मिस्टरांनी सपोर्ट केला. अर्ध्याहून जास्त वेळ तर ताई स्वतःच कौतुक करत बसल्या होत्या. मध्ये फक्त या ताई त्यांच्या सबस्क्रायबर आणि व्ह्युअर्सला थँक्यू बोलल्या, पण बाकीच्या पूर्ण व्हिडिओ मध्ये ताई स्वतःच कौतुक करण्यामध्ये व्यस्त होत्या. तर मला काय म्हणायचंय ताई, तुम्ही जरा स्वतःचं कौतुक कमी केलं असतं तरी चाललं असतं, पण जर तुम्ही तुमच्या सबस्क्रायबर आणि व्ह्युअर्सला सगळं क्रेडिट दिलं असतं तर खूप छान वाटलं असतं. कारण आज तुम्ही ज्या पोझिशन वरती आहात ते फक्त तुमच्या सबस्क्रायबर आणि व्ह्युअर्समुळेच आहात. जर त्या लोकांनी तुमचे व्हिडिओ बघितले नसते, शेअर केले नसते, लाईक केले नसते तर आज तुम्ही या पोझिशन वरती पोहोचल्या नसत्या. तुमची मेहनत तर आहेच हो या सगळ्यामध्ये, ती कोणीच नाकारू नाही शकत, पण तुमच्या मेहनतीला सबस्क्रायबर आणि व्ह्युअर्सनी साथ दिली, त्यामुळे आज तुम्ही ते सिल्वर प्ले बटन मिळवू शकल्या. असो तर मी तुम्हाला एवढंच सांगेन की तुम्ही सुरुवातीला जसे जेन्युइन व्लॉग्स बनवत होते तसेच कंटिन्यू करा. उगाच ह्याचे त्याचे व्हिडिओज बघून व्ह्यूज वाढवण्याच्या नादात स्वतःचं कंटेंट बिघडवू नका. जी आधी तुमच्या कॉन्टेंटची क्वालिटी होती तीच मेंटेन करा. काय मंडळी, तुम्हाला देखील असंच वाटते का? मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि याच नोटवर मी आजचा पॉडकास्ट इथेच थांबवते. आजचा पॉडकास्ट तुम्हाला आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.